उस्माननगर तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील ग्रामविकास अधिकारी डी.एस. शिंदे यांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बालाजी इसादकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की डी.एस. शिंदे हे मागील 6 ते 7 वर्षापासून उस्माननगर येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। शासनाच्या विविध योजनांमधील निधीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच त्यांच्या पतीवरही शासकीय निधीशी संबंधित कामांमध्ये हस्तक्षेप केल्याचे आरोप करण्यात आले आहेत। निवेदनानुसार संबंधित अधिकाऱ्यांची यापूर्वी बदली झाली असतानाही त्यांनी पदाचा चार्ज देण्यास नकार दिला असल्याचा आरोप करण्यात आला आहे। गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असून ग्रामस्थांच्या तक्रारींकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे निवेदनात नमूद आहे। तसेच संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून 7 दिवसांच्या आत योग्य ती कारवाई करावी, अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। तात्काळ त्यांचे बदली व्हायला पाहिजे। त्यांनी 8 दिवसातून 1 दिवस यायचं। गावातला कोणाचा जर कॉल गेला, मॅडम आमचं काम आहे, ते सरांना बोला म्हणून ते सरळ सरांना कॉल करायला सांगतात, गावातले कामं करत नाहीत। तर मी सांगितलं मॅडम गावात या, चेक काढू आपण, एखादं छोटं मोठं नालीचं काम आहे ते करायचंय आपल्याला, अकाउंटला पैसे नाहीत म्हणायचं आणि ह्याला पैसे द्यायचे त्याला पैसे द्यायचे असं लेखी दाखवायचं आणि जोरात बोलून काढून पैसे घेऊन जायचे। जवळपास त्यांना 8 वर्षापासून गावामध्ये कार्यरत आहेत आणि ते जवळपास 3 वेळेस त्यांची बदली झालेली आहे, तरी ते व्हिडिओचं ऐकत नाहीत, संघटनेचं ऐकत नाहीत। गावातल्या प्रतिष्ठित नागरिकांनी 2-3 जणांनी सांगितलं, ते कोणाचंच ऐकायला तयार नाही। त्यांना मी पण सांगितलं की बाबा गावातून सोडून जा मॅडम, पूर्ण गाव तुमच्या विरोधात आहे, गावातले कामं होत नाहीत, तुम्ही गावात नीट टाइमवर येत नाहीत। तर त्यांचं म्हणणं आहे की माझे 20 लाख रुपये तुम्ही द्या, मी गाव सोडून जातो। आणि काही बोललं तर त्यांची सरळ 353 आणि 376 ह्या धमक्या चालू आहेत आम्हाला। जिल्हा परिषदला शिव मॅडम कडे येण्याचे एकच कारण आहे की मी उस्माननगर तालुका कंधार जिल्हा नांदेड या गावातून आहे। जवळपास गावाची लोकसंख्या 10 ते 12 हजार आहे। आमची सदस्य संख्या ग्रामपंचायतची 15 आहे। गावामध्ये आज जर विचार केला तर आज एकही थेंब पिण्याच्या पाण्याचा नाही। आज टँकर सुरू केले तर जवळपास 5 टँकर रोज चालतात। आज जवळपास 40 कोटीची संयुक्त पाणी पुरवठा योजना आहे। 3 वर्ष झाले एक थेंब पाण्याचा नाही। फक्त यांचं काय, 15 वित्त आयोगाचा निधी आणायचा, त्याच्यातला भ्रष्टाचार करायचा आणि आपलं घर कसं भरून घ्यायचं। आणि कोणी काही म्हणलं की त्याला धमक्या द्यायच्या, मग तुम्ही बघतो, तू तंगडे तोडतो, तू लई शहाणा झालास काय, आमची लई वरीपर्यंत पोहोच आहे, आमदार आहेत, आमच्या मंत्रालयात पोहोच आहे, म्हणजे इथपर्यंत धमक्या द्यायचं। माझ्याकडे पुरावे आहेत, व्हिडिओ। सर मी काय म्हणलोय, पहिलेही सांगितलं की व्हिडिओला काहीतरी जात असेल, मला सांगा, एखादी क्लास 2 चा पोस्टचा अधिकारी ते 3 चा अधिकारी जर तुमचा एक साधा कर्मचारी ऐकत नाही तुमचा, म्हणजे तुम्ही काहीतरी मिले बघत आहे ना तुमची। म्हणजे पैसे 20 लाख रुपये द्या, म्हणजे काय शासनाचा GR आहे का बाबा? ज्या गावात ग्रामसेवक जाणार आहे त्याच्यासोबत शासनाचा 20 लाख रुपये तुझ्या संसारासाठी वापरायला द्यायला, तिथं ड्युटी कर आणि ते 20 लाख रुपये घरला घेऊन जाय। पगार नाही का त्यांना? 80 हजार पगारी आहे। इथली येऊन 3 ऑर्डर आहेत। 2022 ला बदली झाली। मी 2 बीडीओ साहेबाला सांगितल्यावर अशी निवेदन दिल्यावर ऑर्डर काढली, तर बीडीओच्या आदेशाला केळ्याची टोपली। ते आज ग्रामसेवक यायला तयार होता। आम्ही सगळेजण गावकऱ्यांनी शालाहारी त्यांचं स्वागत करत त्याला फोन लावून सांगितले, मग 20 लाख रुपये घरी आणून दे आणि चार्ज घे म्हणून। म्हणजे इथपर्यंत मजुरी एका कर्मचारीची। आज शिव मॅडम कडे आलो होतो, शिव मॅडम नाहीत। ऍडिशनल शिव साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यांनी बीडीओ साहेबांना फोनवर संवाद साधलेला आहे। आता बघू त्याच्यावर काय कारवाई होते, नाहीतर आम्ही शुक्रवारपर्यंत जर काही कारवाई झाली नाही तर इथं घागर मोर्चा जिल्हा परिषदला आणणार आहोत। आता मी कलेक्टर साहेबाला पण चाललोय निवेदन द्यायला, बघू आता काहीतरी होईल। सगळे गावकरी आलेले आहेत, सरपंच आहेत, इथं चेअरमन आहेत, माझी सदस्य आहेत, सर्व आहेत। आता सरपंचाला जर तुम्ही मानत नसताल कर्मचारी, तर माझा आता आपल्या सर्वसामान्य मी एक गावातला नागरिक आहे, माझा काय विचार?